नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की इतके भाग्यशाली आहेत सध्याचे जे पंतप्रधान आहेत की त्यांना इतके त्यांच्या सोयीचे विरोधक लाभलेले आहेत, तर राजकीयदृष्ट्या तर त्यांचा पराभव करणं सोपंच आहे, ते करतातही. किंवा अगदी काठावरचं बहुमतही हुकलं, NDAलाच काठावरचं बहुमत आलं तरीसुद्धा विरोधक अशा पद्धतीनं वागतात की त्याच्यानंतरच्या सगळ्या विधानसभा निवडणुका जिथे जिथे भाजपला शक्यता होती त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेल्या आहेत. केरळमध्ये शक्यताच नव्हती, त्यामुळे जिंकण्याचा प्रश्नच नव्हता. तामिळनाडूमध्ये भाजप नाही, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी भाजपने निवडणुका जिंकल्या. असे विरोधक त्यांना लाभले. आताचा प्रसंग असा आहे, 21 तारखेला नीटची पुनर्परीक्षा होती. आधी पेपर फुटल्यामुळे रद्द झाली होती. त्याच्यानंतर 20 लाखाच्या जवळपास विद्यार्थी, आधी काहीतरी 5-6 लाखापर्यंतचा आकडा होता, पण सगळे आता नंतरचा आलेला आकडा 20 लाखापर्यंतचा. ठीक आहे, आकडा काही असो. 20 लाखाच्या जवळपास विद्यार्थी संपूर्ण भारतभर बसलेले होते. 2 वाजताचा पेपर होता आणि मोठ्या म्हणजे महानगरांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी लक्षात घेता पालक आधीच निघतात. बेंगलोरमध्ये याच दिवशी काँग्रेसनी रॅली काढली होती आणि काँग्रेसनी काढलेल्या ह्या मोर्चामुळे तिथे ट्रॅफिक जाम झालं आणि किमान 3 का 4 विद्यार्थ्यांना तर परीक्षा केंद्रावर जाता नाही आलं. त्यांचे पालक भडकल्याची बातमी आलेली आणि 3 ते 4 जण अशाच पद्धतीनं अगदी शेवटच्या क्षणी त्या हॉलमध्ये प्रवेश करू शकले. 2 जण काहीतरी उशिरा आले. ह्या सगळ्यांनी आता म्हणजे बेंगलोरमधल्या प्रसंगातून सगळ्यात जास्त भयानक राग कोणाच्या विरोधात उसळलेला आहे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांचे तिथले मुख्यमंत्री DK शिवकुमार. बेंगलोरमधली बातमी आहे. द हिंदू सारख्या लेब्रांडू पेपरने छापलेली बातमी आहे. परत तुम्ही म्हणताल की बाबा गोदी मीडिया आणि काय आहेत, म्हणजे तुम्हाला इतकंही भान उरलेलं नाहीये की तुमचं काय संताप आहे, काय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्हाला नॅरेटिव्ह सेट करायचे, आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे, उपोषण करायचे, रस्ता रोको, रेल रोको, हे सगळं नंतरची गोष्ट आहे. आता जर प्रत्यक्ष 21 तारखेला परीक्षा होती तर ते पालक, ते विद्यार्थी सगळे त्या ताणामध्ये असताना तुम्ही त्या दिवशी मोर्चा काढून त्यांची अडवणूक कसं काय करता? आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांची सहानुभूती कसं काय मिळणार? स्वतःची चूक झाल्याच्या नंतर तातडीनं सरकारने दुरुस्ती करून घेतली. त्या भागातलं टेलिग्राम बंद केलं, पेपर लीक होऊ नये याची पूर्ण सगळी व्यवस्था करून 21 तारखेला परीक्षा घेऊन दाखवली. जी चूक झाली, आता परत पुन्हा मी सांगतो की ज्यांच्याकडून चूक झाली त्यांना शिक्षा व्हावी, तो मंत्री असो नाही तर कोणी असो. जे जबाबदार आहेत त्यांचे राजीनामे घ्या. नुसत्या राजीनाम्यानं काही होत नाही, त्यांच्यावरती कडक कारवाई करा. ते सगळं होत राहील. तातडीनं दुरुस्ती करून, जसं ते चालत्या गाडीला खीळ घालता येत नाही, तातडीनं दुरुस्ती करून ती गाडी परत चालू ठेवावी लागते, तसं पुन्हा 21 तारखेला प्रत्यक्ष परीक्षा घेऊन दाखवली. आता दुसरी बातमी, हे जी गोष्ट आहे ना, त्याच्यामुळं सत्ताधारी जिंकत राहतात, विरोधक हरत राहतात आणि आम्ही काही म्हणलं तर परत हे आमच्यावरतीच ब्लेम करतात. मोदी दिल्लीच्या विमानतळावरती होते. 45 मिनिटं, पाऊण तास मोदी बसून राहिले की जेणेकरून आपण आता जर गेलो तर परत ते ट्रॅफिक आणि ते सगळं, त्याच्यामुळे जे विद्यार्थी परीक्षेला चालले त्यांना अडचण होईल, त्याच्यापेक्षा आपण इथंच बसून राहू. त्यांचा कानवायन बाकीचं काहीच नकोच, ते प्रत्यक्ष परीक्षेला विद्यार्थी जाऊ द्या. त्यांची परीक्षेची वेळ झाली, ते आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण बाहेर पडूत. मोदी दिल्लीच्या विमानतळावरती 45 मिनिटं बसून राहिले. आता ही पण बातमी त्याच हिंदूंनी छापलेली आहे. म्हणजे एकीकडं मोदी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची काळजी करण्यासाठी म्हणून आपल्या गाडीच्या वाहतुकीमुळं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे अडथळा येईल म्हणून ते बसून राहतात, प्रवास करत नाहीत. आणि दुसरीकडं काँग्रेसवाले स्वतः मोर्चा काढतात. त्यांचंच राज्य आहे, त्यांचंच सगळं स्थानिक पण सगळं तिथं प्रशासन आहे आणि तुम्हाला गर्दी मॅनेज होत नाही आणि काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या हॉलवर जाता येत नाही म्हणून त्यांच्या पालकांचा संताप तुमच्या विरोधात. काय म्हणावं आता हे? आता ह्याच्यातली कुठलीच गोष्ट आम्ही इथं अॅनालायझरच्या स्टुडिओमध्ये बसून मॅनेज केलेली नाहीये. आमचे काही वार्ताहर पाठवून, आमच्या ती एवढी मोठी काही यंत्रणा पण नाही आमच्याकडे बेंगलोरला आणि दिल्लीला वार्ताहर पाठवायचे आणि काय बातमी ते समजून घ्यायची. याच त्यांच्याच लाडक्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्या आहेत ह्या, जे भाजपच्या तथाकथित विरोधात असतात, कारण की पालक भडकलेले होते. आणि दुसरीकडं पालकांनी या गोष्टीचं अप्रिसिएशन केलं की एवढा मोठा पंतप्रधान पदी असलेला माणूस, तो पण विद्यार्थ्यांची काळजी करण्यासाठी म्हणून तिथे विमानतळावरती बसून राहतो. काय होतं माहिती आहे का, आम्ही एक व्हिडिओ कालही केलेला आहे नाशिकच्या सगळ्या प्रकरणामध्ये. हे सगळे लेब्रांडू पत्रकार, विचारवंत सगळे जे आहेत, कलाकार, नट स्वतःला म्हणून घेणारे आणि स्वतःला पुरोगामित्वाचा शिक्का बहाल करून घेणारे,
त्यांच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही तुमचं आव काय आणायचं ते आणा. जी काही वस्तुस्थिती आहे ती जर लोकांच्या समोर तुम्ही मांडू शकला तरच तुम्हाला ऐकून घेतल्या जातं, अन्यथा लोक तुम्हाला बाजूला टाकून देतील. आत्ता हे जे प्रकरण घडलं दिल्लीमध्ये, मोदी थांबून राहिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, आणि बेंगलोरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे काही रस्त्यावरती आले त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, त्या सगळ्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. 2 उदाहरण आहेत, दिल्ली आणि बेंगलोर. सत्ताधारी आणि विरोधक काय आणि कशा पद्धतीनं वागले हे समोर दिसतंय लोकांच्या. आणि तुम्ही काय सांगत राहणार परत पुन्हा पेपर लीक कसा झाला होता. बरोबर आहे ना, ह्याच्या आधी पण पेपर लीक झालेले आहेत. आत्ता तातडीनं म्हणजे ताजी गोष्ट राजस्थानमध्ये जेव्हा अशोक गेहलोत सरकारच्या काळात सगळ्यात जास्त पेपर लीक झाले होते. काय म्हणणार तुम्ही त्याच्यामध्ये म्हणून? ती तर चूक होती त्याची. मी परत सांगतो आहे की त्याच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजेच. त्याच्याबद्दल काही चर्चा करायची काही वेगळी गोष्ट नाही. पण तुम्ही तेच तुणतुणं वाजवत बसला. सत्ताधाऱ्यांनी कोर्स करेक्शन करून घेतलं. तातडीनं 21 तारखेला परत परीक्षा आयोजित करून व्यवस्थित पद्धतीनं राबवून दाखवली. अजून एक उदाहरण महाराष्ट्रातलं. एक विद्यार्थी आहे, पहा तुमच्या ह्या काय त्या परीक्षा मंडळाचा शहाणपणा. त्या विद्यार्थ्याला अबुधाबी हे केंद्र दाखवलं. त्याचे पालक म्हणे आमच्याकडे पासपोर्ट नाही, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. काय वेळेपणा, आम्ही प्रत्यक्ष अबुधाबीला जाऊन परीक्षा कशी द्यायची. थोड्याशा चौकशीच्या अंती अगदी प्राथमिक बाळबोध अशी सगळी चौकशी केल्यावर कळलं की ह्याचा फॉर्म भरताना चुकलेलं आहे. ह्यानं परीक्षा सेंटर बाहेरचं दिलं होतं. बाहेरचं असतं की नाही मला ते माहिती नाही. ज्या काही प्रत्यक्ष बातम्या समोर आल्या तर त्यांनी कबूल केले ते मी सांगतो. आणि त्याच्यामुळं बरं तरीही तातडीनं ती दुरुस्ती करून दिल्या गेली. त्या पोराला नागपूरचं सेंटर दिल्या गेलं. तो पोरगा एवढं करून परीक्षेला बसलाच नाही. हा इश्यू घेऊन विरोधक ओरडायला लागले. यांच्या प्रत्यक्ष नॅरेटिव्ह मधली हवा कशी निघून जाते तुम्ही बघा. तुम्ही ज्या एका मागे ह्यांनी असं केलं होतं, असे खोटे मतदार समोर आणले होते ह्यांनी, आणि त्यांनी मग कसे ते पलटले. SIRची मधली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बिहारमधली राहुल गांधींनी इतकी मोठी बोंब केली होती बिहारच्या SIRच्या बाबतीमध्ये. पश्चिम बंगालमध्ये तसेच ममता सारख्यांनी केली. ते ज्यांची नावं कटली असे कोणालाच प्रत्यक्ष घेऊन तिथे जाऊ शकलेले नाहीत, न्यायालयात हजर करू शकलेले नाही. हे जे खोटं नॅरेटिव्ह सेट करतात त्याचं होतं असं की या सोशल मीडियाच्या प्रचंड इतक्या मोठ्या याचा व्याप वाढलेला आहे. कोणाच्याही हातामध्ये माध्यम आहे. कोणी कुठलाही व्हिडिओ काढू शकतं, कोणाचाही बाईट घेऊ शकतं, तातडीनं ते व्हायरल होऊ शकतं. हे काहीच कोणाला रोखता येत नाही. मी म्हणलं ना की आम्ही आमच्या मनानं इथं स्टुडिओमध्ये AC मध्ये बसून वाटेल तशा गप्पा मारल्या म्हणजे तुम्ही ऐकून घेताल असं नाही. तुम्ही तुमचं चौकसपणे सगळं बघत असता. त्याच्याशी जुळणारं आमचं बोलणं वाटलं तरच तुम्ही ऐकता, अन्यथा ऐकत नाहीत. हा रिमोट 100% तुमच्या हातामध्ये आहे. 2 घटना ह्या प्रत्यक्ष तुमच्या समोर आहेत. बेंगलोर मधली एक घटना आहे, दिल्ली मधली एक घटना आहे. सत्ताधाऱ्यांचं जो विवेकी पद्धतीनं आत्ताचं वागणं आहे, झालेली चूक दुरुस्त करणं आहे, आणि आतूनही त्याचा विरोध करताना मूर्खपणा म्हणून विरोधकांनी केलेलं रस्त्यावरचं आंदोलन, मोर्चा, आणि त्याच्यामुळे झालेलं ट्रॅफिक जाम आणि विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. याच बॅकग्राऊंडवरती ह्याच काळामध्ये जंतर मंतरला परत त्या काँग्रेस जनता पार्टीनं केलेलं आंदोलन होतं. त्याचे कसे धिंडवडे निघाले, कारण की 21 तारखेला परीक्षा आहे ना. म्हणजे ही परीक्षा झाली ना परवा, आणि परत तुम्ही त्याच पद्धतीनं हे करायला काय होऊन बसलेलं आहे माहिती आहे का? की हे ज्या पद्धतीने अतिशय बेजबाबदार, म्हणून यांना कोण ह्यांचे सल्लागार आहेत की यांना सल्ला देऊन गार करून टाकतात. ज्या पद्धतीनं राजकीय नेते तर वागायच लागलेत, पत्रकार बाकीचे स्वतःला हे पुरोगामी विचारवंत म्हणून घेणारे सुद्धा अशा पद्धतीनं बोलायला. नीटच्या त्या परीक्षेच्या दिवशीची 2 ही उदाहरणं समोर आलेली, 2 बातम्या समोर आलेल्या आहेत. त्याच्यातून सर्वसामान्य लोक काय बोध घ्यायचा ते बोध घेतात. व्यावहारिक पातळीवरती चुका जरी झाल्या असल्या तरी सत्ताधारी ते दुरुस्त करून घेऊन पुढे जात असे त्यांना दिसतं आहे. दुसरीकडे विरोधक वारंवार तोच मूर्खपणा करताना दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये व्यावहारिक कुठला पर्याय ते निवडतील? ते सत्ताधाऱ्याकडे गेले की हे म्हणतात इलेक्शन कमिशन मॅनेज झालं, EVM मध्ये घोळ आहे, SIR मध्ये गडबडी आहे, EDचा तुम्ही वापर करता. पुन्हा पुन्हा तेच चालू आहे. 12 वर्ष झाले केंद्रामध्ये ते सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2.25 वर्षाचं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सोडलं तर सतत हेच पुन्हा आहे. महायुतीचं सरकार चालू आहे 2014 पासून. पण तरी यांना काही त्याच्यातून शिकायचं नाही. नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये ज्या संवेदनक्षमता मोदींनी दाखवली आणि स्वतः 45 मिनिटं विमानतळावरती बसून राहिले, आणि उलट विरोधकांनी जे असंवेदनक्षम असं त्यांची वागणूक राहिली मोर्चाच्या रूपानं बेंगलोरमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनाच पालकांच्या रोषाला समोर जावं लागलं. हे काय आमचं स्वतःचं वेगळं ॲनालिसिस नाहीये.
दोन वेगवेगळे प्रसंग आहेत, हे मी तुमच्या समोर फक्त ठेवण्याचं काम केलं. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधान